नमस्कार, मी सौरभ कोरटकर. समृद्ध महाराष्ट्रमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. या आठवड्यातले काही महत्त्वाचे निर्णय, योजना आणि घोषणांची माहिती आता आपण घेऊया. मराठवाड्याची सर्वांगीण प्रगती करण्यासाठी उद्योग आणि त्यातून रोजगार निर्मिती, कृषी, पायाभूत सुविधा, विकास अशा सर्व क्षेत्रात अथकपणे काम करू अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन कार्यक्रमात दिली आहे. मराठवाड्याचा दुष्काळ भूतकाळ करायचा आहे, यासाठी कृष्णा खोऱ्यातलं पाणी हे मराठवाड्यापर्यंत आणलंय. दुसऱ्या टप्प्यामध्ये सांगली आणि कोल्हापूरच्या पुराचं पाणी हे पुन्हा उजनीपर्यंत आणून ते मराठवाड्यात आणण्यात येणार आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलंय. आमच्या सरकारने प्रण केलाय. मराठवाड्याच्या मागच्या पिढीने दुष्काळ बघितला, पण या पिढीला आणि पुढच्या पिढीला आम्ही दुष्काळ पाहू देणार नाही. या मराठवाड्याला पाणीदार बनवण्याचा निर्णय आम्ही घेतलाय. मला आनंद वाटतो. मराठवाड्याच्या हिश्श्याचं 23 टीएमसी पाणी हे हरवलं होतं, त्यातलं 60 टीएमसी पाणी आम्ही शोधून काढलं आणि आष्टीपर्यंत ते पाणी आणण्याचं काम हे आमच्याच सरकारने या ठिकाणी केलं. बीड जिल्ह्यासाठी 17 सप्टेंबर अर्थात मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन ऐतिहासिक ठरलाय. कारण मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या निमित्तानं बीड शहरातून प्रथमच रेल्वे धावली आहे. यामुळे केवळ बीडकरांमध्येच नव्हे तर संपूर्ण मराठवाड्यात उत्साहाचं वातावरण आहे. अहिल्यानगर ते बीड मार्गावर बुधवारपासून पहिली रेल्वे धावले. या रेल्वे मार्गामुळे बीडचा आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक विकास नव्या उंचीवर पोहोचेल अशी अपेक्षा व्यक्त केली जाते आहे. मराठवाड्यामध्ये बीडमध्ये रेल्वे नाही तर विकासाची वाहिनी पोहोचली आहे. त्या माध्यमातून विकास कामांना वेग मिळेल. बीडमध्ये सुरू झालेली ही रेल्वे गोपीनाथ मुंडेंना अर्पण करतो असं वक्तव्य राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी रेल्वेच्या लोकार्पण कार्यक्रमात केलंय. आज खरोखर बीडच्या जनतेकरता हा स्वप्नपूर्तीचा योग आहे. अनेक दशकाच्या प्रयत्नानंतर खऱ्या अर्थानं आपल्या स्वप्नातली रेल्वे या सुरू होते. बीडमध्ये अजित पवारांच्या हस्ते लाभार्थींना प्रमाणपत्र वाटप करण्यात आलंय. मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या निमित्तानं बीडचे पालकमंत्री अजित पवारांच्या हस्ते 5 जणांना कुणबी प्रमाणपत्रांचं वाटप करण्यात आलंय. मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया सरकारकडून वेगानं सुरू करण्यात आली आहे. यामुळे मराठा समाजाला आरक्षणाचा लाभ मिळण्यास मदत होणार आहे. तसंच विविध जिल्ह्यांमध्ये पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत ही प्रमाणपत्र वाटली गेली आहेत. या वाटपामुळे मराठा समाजातील अनेक कुटुंबांना दिलासा मिळणार आहे. प्रशासकीय स्तरावर या प्रक्रियेला गती देण्यात आली आहे. राज्याच्या अॅनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट्स, गेमिंग, कॉमिक्स आणि एक्सटेंडेड रियालिटी म्हणजे AVGC XR धोरण 2025 ला मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे. मुंबईला मनोरंजन आणि पर्यटन क्षेत्राची राजधानी बनवण्याच्या दिशेनं टाकलेलं महत्त्वाचं पाऊल असून माध्यम, मनोरंजन आणि अॅनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट्स, गेमिंग, कॉमिक्स आणि एक्सटेंडेड रियालिटी या क्षेत्राला आता उद्योग आणि पायाभूत सुविधा क्षेत्राचा दर्जा देण्यात आला आहे. या धोरणात सन 2050 पर्यंतचं नियोजन करण्यात आलं असून त्यासाठी सुमारे 3268 कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात आलाय. तर मंत्रिमंडळ बैठकीतले महत्त्वाचे निर्णय आपण पाहूयात. महाराष्ट्र अॅनिमेशन धोरणाला मंजुरी. 3268 कोटींचा आराखडा त्यासाठी तयार करण्यात आला. मागासवर्गीय वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या दैनंदिन निर्वाह भत्त्यात वाढ करण्यात आली. आधुनिक संत्रा केंद्र उभारण्याच्या योजनेला 2 वर्ष मुदतवाढ देण्यात आली. राज्यभरात 5000 मेगावॅट क्षमतेचे प्रकल्प विकसित करणार आहे. भंडारा ते गडचिरोली 94 किलोमीटर द्रुतगती महामार्गासाठी 931 कोटी. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवन योजनेला 2 वर्षांसाठी मुदतवाढ. प्रत्येक गाव समृद्ध झालं तर राज्यही समृद्ध होईल या उद्देशानं राज्य शासनानं मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान राबवण्याचा निर्णय घेतला असून हे अभियान 17 सप्टेंबर ते 31 डिसेंबर या कालावधीत राबवलं जाणार आहे. या अभियानात सुशासनयुक्त पंचायत, सक्षम पंचायत, जलसमृद्ध, स्वच्छ आणि हरित गाव, मनरेगा अशा विविध घटकांवर त्या ग्रामपंचायतीला गुण दिले जाणार आहेत. या घटकांशी निगडीत विविध उपक्रम तालुका तसंच ग्रामपंचायत स्तरावर राबवले जाणार आहेत. मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाचा राज्यस्तरीय शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील किनगाव इथे झाला. मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. मुंबईसह राज्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रालयातील राज्य आपत्कालीन कार्य केंद्राला भेट देऊन पावसामुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा आढावा घेतलाय.
मदत आणि बचाव कार्यासाठी जिल्हा प्रशासनानं सतर्क राहावं, तसंच बीड जिल्ह्यातील आष्टी पाथर्डी तालुक्यातील काही गावांना पुराच्या पाण्यानं वेढल्यानं अडकलेल्या तब्बल 40 ग्रामस्थांना एनडीआरएफच्या मदतीनं एअरलिफ्ट करून सुरक्षित ठिकाणी हलवावं असे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत आणि त्यानंतर युद्धस्तरावर हेलिकॉप्टरनं त्या ग्रामस्थांची सुखरूप सुटकाही करण्यात आली. नंदुरबार जिल्ह्यातील दुर्गम आणि अतिदुर्गम भागातील आरोग्य सेवा आणि तिथल्या आरोग्याच्या समस्या नेहमीच देश राज्य स्तरावर चर्चेचा विषय असतात. या सर्व पार्श्वभूमीवर राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी थेट सरदार सरोवरातील नर्मदा काठावर दिल्या जाणाऱ्या बोट अँब्युलन्सला भेट देऊन दुर्गम अतिदुर्गम भागातील आदिवासी रुग्णांशी आणि नागरिकांशी संवाद साधला आणि तिथल्या आरोग्य सेवेला एक नवसंजीवनीच दिली आहे. एवढंच नाही तर थेट नर्मदा काठावरील बोट अँब्युलन्सची पाहणी करणारे ते पहिले आरोग्यमंत्रीही ठरले आहेत. आणि यासह समृद्ध महाराष्ट्राच्या आजच्या भागात इतकंच. पुन्हा भेटूयात नव्या बातम्यांसह.